चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर विज्ञानाच्या पुढील भागामध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण पुढचा विज्ञानाचा बायोलॉजीचा पुढचा घटक बघणार आहोत. त्याच्यामध्ये तुमचं पोषणमान असेल, त्याच्यानंतर पुढचे सगळे घटक असतील. तर परीक्षेत आलेले काही प्रश्न आहेत, ते प्रश्न बी आपण घेणार आहोत आणि संदर्भासहित घेणार आहोत, स्पष्टीकरणासहित. तर पहिला प्रश्न होता की कोणतं कोलेस्टेरॉल हे गुड कोलेस्टेरॉल म्हणून ओळखलं जातं, म्हणजे चांगलं कोलेस्टेरॉल. गुड कोलेस्टेरॉल, शरीरामध्ये दोन कोलेस्टेरॉल असतात. काय? गुड कोलेस्टेरॉल आणि काय? बॅड कोलेस्टेरॉल. बॅड कोलेस्टेरॉल. आता कोलेस्टेरॉल जर वाढलं शरीरामध्ये तर काय होतं? बॅड कोलेस्टेरॉलची हे जर वाढलं तर आपलं जे रक्त असतं ते रक्त घट्ट होऊन जातं, आणि रक्त जर घट्ट झालं तर ते वाहताना काय होतं, थोडं हळूहळू व्हायला लागतं. आणि जर त्याच्यामध्ये क्लॉटिंग तयार झालं, गाठ हे तयार झाली, तर ते हृदयामध्ये जर ती गाठ अडकली तर काय होते? तो क्लॉट जर हृदयामध्ये अडकला तर हार्ट अटॅक येतो, मेंदूमध्ये अडकला तर पॅरालिसिस होतो. बरोबर आहे की नाही? मग हा जो प्रकार आहे ना, हा कोलेस्टेरॉल हा फॅट्सचाच प्रकार आहे, मेदाचा प्रकार आहे. जसं पिष्टमय पदार्थ, प्रथिने आणि मेद म्हणतो ना, स्निग्ध पदार्थ, तसं हा मेदाचाच प्रकार आहे. याचं कार्य काय असतं? संप्रेरक आणि पेशी पटल तयार करायला मदत करणं. कोलेस्टेरॉलचं काय करणं? संप्रेरक. संप्रेरक म्हणजे काय? आपण सिक्रेट करतोय, हृदय आपले हे सिक्रेट करतो बघा, जठर हे सिक्रेट करतं का नाही? मग हे जे संप्रेरक आहे, हार्मोन आहे की नाही, आणि पेशीचं पटल तयार करण्यासाठी शरीराचा सर्वात लहान घटक कोणता आहे? पेशी. अमिबा हा एक पेशी आहे. पेशींपासून बनतात उती, म्हणजे टिश्यू बनतात, आणि उतींपासून काय बनतं? ऑर्गन, अवयव, आणि अवयवापासून शरीराची संस्था बनते, आणि संस्थेपासून काय बनतं? आपलं शरीर बनतं. बरोबर आहे? तर मग याच्यामध्ये जो पेशी आहे ना, तर पेशीला पटल तयार करण्याचं काम हे मेद करतं. बरोबर? मेदाचं काय? आता हे मेदापासून कोलेस्टेरॉल हे काय? हा एक मेदाचाच प्रकार आहे. मेद काय काम करतं? आपल्याला ऊर्जा देण्याचं काम करतं. बरोबर की नाही? 1 ग्रॅम मेदापासून आपल्याला किती ऊर्जा मिळते? 9 किलो कॅलरी. किती? 9. आणि 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट असेल तर 4 कॅलरीज. किती? 4. 1 ग्रॅम प्रथिनांपासून 4 कॅलरीज. बरोबर? प्रथिनांपासून 1 ग्रॅम प्रथिनापासून 4 किलो कॅलरी. त्याच्यानंतर 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून 4 किलो कॅलरी. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थांपासून 9 किलो कॅलरी. कळलं? प्रथिन आपल्या शरीरामध्ये जी प्रथिन असतात ना, जेवढं आपलं वजन असेल तेवढ्या वजनाच्या 1 ग्रॅम वजनाच्या किती? 1 ग्रॅम आपल्याला काय लागतं? प्रथिन लागतं. म्हणजे 1 किलो जेवढं 1 किलोला 1 ग्रॅम असं असतं. 1 किलोला 1 ग्रॅम म्हणजे काय? समजा आता लहान मुलांचं वजन जास्त ना, आता लहान मुलांना 1ली ते 5वी पर्यंतची मुलं असतात, त्यांचं वजन ऑन अँड ॲव्हरेज 20 किलो धरलं जातं. किती? 5वी पर्यंतचं मुलांचं 20 किलो वजन धरलं जातं. म्हणून त्यांना 20 ग्रॅम कॅलरीज द्या, 20 ग्रॅम प्रथिने दिली जातात, प्रोटीन दिले जातात. किती? 20. 6वी ते 8वी साठी जे असतात त्यांचं 30 ग्रॅम धरलं जातं वजन, आणि म्हणून त्यांना 30 ग्रॅम प्रथिने दिली जातात. मग प्रथिने म्हणजे काय? हरभरी, मटकी, वाटाणा हे जे आहेत ना, त्याच्यानंतर अंड्यातला जो पिवळा काढून जो पांढरा बलक आहे तो पांढरं, त्याला पूर्ण अन्न म्हणतात. बरोबर की नाही? आणि प्रथिनं शरीरात कधी जास्त होत नाही. प्रथिनं शरीरात, आता बी आणि विटॅमिन बी आणि सी हे सुद्धा जास्त होत नाही, कारण ते वॉटर सोल्युबल आहेत. काय आहेत? वॉटर सोल्युबल, म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारे आहेत. कोण? बी आणि सी जीवनसत्व. मग ब आणि क जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळतात, म्हणून काय होतात? ते जर शरीरामध्ये जास्त झाले तर ते घामा वाटे, लघवी वाटे काय होतात? निघून जातात. जास्त झाल्यावर, म्हणजे ते जास्त झाले तर काही तोटा होत नाही. पण ए, डी, ई आणि के हे 4 जीवनसत्व जे आहेत, हे 4 जीवनसत्व हे फॅट सोल्युबल आहेत, म्हणजे काय? मेदामध्ये विरघळतात. बरोबर? म्हणजे ते कमी पडले तरी तोटा आहे, जास्त पडले झाले तरी तोटा आहे. बरोबर? मग आता जे प्रोटीन जे आहेत ना, प्रोटीन शरीरामध्ये जर जास्त झाले तर ते लघवी वाटे निघून जातात. काय होतात? ते लघवी वाटे निघून जातात. त्याच्यामुळे प्रोटीन शरीरामध्ये जास्त होत नाही. म्हणजे आपल्या शरीराला जसं कार्बोहायड्रेट असतात, 55 ते 75% ऊर्जा ही आपल्याला कशापासून मिळते? कार्बोहायड्रेट पासून. कळलं? कार्बोहायड्रेट पासून. आणि प्रथिने आपल्या शरीराचे सगळ्यात महत्वाचे घटक आहेत. कार्बोहायड्रेट सगळ्यात मोठा घटक, नंतर प्रथिने, नंतर मेद म्हणजे काय? तुमचं स्निग्ध पदार्थ, आणि नंतर मग तुमचे विटॅमिन अँड मिनरल्स, जीवनसत्व आणि काय?
मिनरल म्हणजे खनिज द्रव्य, म्हणजे त्याच्यामध्ये 5 ग्रॅम पर्यंत आपल्याला काय चालतं खनिज द्रव्य म्हणजे मीठ वगैरे. आपण जास्तीत जास्त किती ग्रॅम खायचं? 5 ग्रॅम. नाहीतर आपल्याला उच्च ताणासारखा आजार म्हणजे हार्ट अटॅक वगैरे जास्त येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही जर हे लोक पाहिले, ब्राह्मण मारवाडी हे जे लोक पाहिले, तर ते अळणं खातात. पाहिजे का अळणं? आपल्याला थोडं जरी अळणं झालं आपल्याला काय वाटतं, थोडं मीठ आण, किंवा आपण जेवताना सुद्धा काय लावतो? मीठ लावतो. बरोबर का नाही? बरं, मग हा प्रकार कळला का तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा? मग कोलेस्ट्रॉलचं गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड, हा एक फॅटचाच एक प्रकार आहे. संप्रेरक आणि काय पेशीचं पटल तयार करण्यासाठी याची मदत होते. पेशी कळले तुम्हाला? शरीराचा सर्वात लहान भाग पेशी. अमिबा काय आहे? एक पेशी. मग अमिबाला उती राहील का? उती म्हणजे टिश्यू राहील का? हे ऑर्गन होईल का त्याचा? नाही. अमिबाला असाही प्रश्न आला. अमिबा एक पेशी आहे. अमिबामध्ये उती असतात, अमिबामध्ये अवयव असतात. असे पर्याय होते. खालीपैकी बरोबर कोणतं? तर अमिबा हा एक पेशी आहे, त्याला उती राहू शकत नाही, कारण पेशींपासून बनतात उती म्हणजे टिश्यू बनतात. बरोबर की नाही? म्हणजे त्याला टिश्यू होऊ शकत नाही. बरोबर. बरं, मग शुद्ध आपला हा जो गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्टेरॉल. मग जे शुद्ध कोलेस्टेरॉल आहे कक्ष तापमानाला स्थायू व पाण्यात विरघळत नाही. कोणतं? शुद्ध कोलेस्टेरॉल. काय? शुद्ध कोलेस्टेरॉल. त्याला म्हणतात HDL. काय? हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. HDL काय? हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. ओके. आणि हे जे आहे ना लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. काय? लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. कळलं का तुम्हाला? मग आता ही जे आहेत ना, याला हे जे गुड कोलेस्ट्रॉल जे आहे याला उच्च घनता असलेलं, काय म्हणतात? उच्च घनता असलेलं. हाय डेन्सिटी. हाय डेन्सिटी म्हणजे काय? उच्च घनता. डेन्सिटी माहिती आहे तुम्हाला? डेन्सिटी म्हणजे काय? घनता. कुठं असतं घनता? तुम्हाला याचं उदाहरण सांगितलंय. घनता आहे ना, शुद्ध चांगलं अंड पाण्याच्या खाली जातं, म्हणजे त्या अंड्याची घनता जास्त असते. तेच अंड आपण ते पाणी जर मीठ भरपूर टाकलं तर ती अंड वरती येतं, म्हणजे त्या पाण्याची घनता वाढते. कळलं का? मग तसं हाय डेन्सिटी ज्याची उच्च घनता असलेलं लिपोप्रोटीन असेल तर त्याला काय म्हणतात? गुड कोलेस्ट्रॉल. काय म्हणतात? गुड कोलेस्ट्रॉल. तर हे आपल्या माणसांमध्ये पाहिजे 45 डेसिलिटर. काय? 45 डेसिलिटर म्हणजे एका डेसिलिटरला 45 मिलीग्रॅम पाहिजे. एका डेसिलिटर मध्ये काय? 45. हे डेसिलिटर मध्ये एवढंच माहिती दिलं जातं. कशामध्ये? डेसिलिटर मध्ये. आपण जसं किलो हेक्टो डेका करतो का नाही? किलो हेक्टो डेका मीटर लिटर ग्रॅम, नंतर डेसी सेंटी आणि मिली. तर हे जे डेसिलिटर आहे ना, एका डेसिलिटरला किती? 45 मिलीग्रॅम पाहिजे. किती? 45 मिलीग्रॅम. माणसांमध्ये गुड कोलेस्ट्रॉल. बरोबर. गुड कोलेस्ट्रॉल हे 45 मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर पाहिजे. ओके. आणि ज्या स्त्रिया आहेत तर स्त्रियांमध्ये हे किती? 55 मिलीग्रॅम पर डेसिलिटर याची काय असते? आवश्यकता असते. बरोबर. तर आणि हे झाले HDL. आणि बॅड कोलेस्ट्रॉल हे जास्तीत जास्त किती पाहिजे? 100 पाहिजे. 100च्या वरती जायला नको. त्याला लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल असं म्हणतात. कळलं का? आपण म्हणतो ना याच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढलं. कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणजे काय? कोलेस्ट्रॉल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं. काय? बॅड कोलेस्ट्रॉल. बॅड कोलेस्ट्रॉलचा तोटा काय होतो? शरीरामध्ये रक्तामध्ये काय होतं? विरघळल्यानंतर ते रक्त फिरताना त्याचा क्लॉट वगैरे होऊ शकतो. आलं लक्षात? बरं. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे की वनस्पतींच्या वाढीसाठी एकूण किती घटक महत्वाचे आहेत? तर वनस्पतींच्या वाढीसाठी एकूण किती घटक महत्वाचे आहे? 16 घटक आहेत. आणि 16मध्ये अशा काही प्रकारे त्याच्यामध्ये मॅक्रो आणि मायक्रो. मॅक्रो म्हणजे काय? मोठ्या प्रमाणात. आणि मायक्रो म्हणजे काय? कमी प्रमाणात. मॅक्रो आणि मायक्रो. कळलं का? मॅक्रो म्हणजे काय? जास्त प्रमाणात. आणि मायक्रो म्हणजे काय? कमी प्रमाणात. मग एकूण तसे वनस्पतींच्या वाढीसाठी एकूण 30 घटक आहेत. किती? 30 घटक. पण 16 हे अति आवश्यक मूलद्रव्य आहेत. किती? 16. म्हणजे एकूण घटक किती पाहिजे? 30. 30 पैकी 16 हे काय आहेत? अति आवश्यक. कारण हे जे कमी पडलं तर वनस्पतीचं काय होऊ शकतं? वेगवेगळ्या वनस्पतींना ते एक तर खुरटी राहू शकतात, पानं पिवळी पडू शकतात, काहीतरी त्याला आजार होऊ शकतोय. बरोबर का नाही? तर 30 पैकी 16 हे अति आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जे वनस्पतींना मोठ्या प्रमाणात पाहिजे त्याला मॅक्रो म्हणतात.
वनस्पतींना जे कमी प्रमाणात पाहिजे त्यांना काय म्हणतात, मायक्रो असं म्हणतात. मॅक्रो आणि मायक्रो मधला फरक कळला का तुम्हाला? तर मॅक्रो मध्ये याच्यामध्ये आहे कॅल्शियम. काय आहे? कॅल्शियम. एकूण टोटल आहेत हे 16. किती आहेत? 16. मग 16 मध्ये हे जे आहेत ना, हे इकडचे आहेत 7 आणि हे आहेत 9. आपण खत टाकतो बघा, काय एनपीके टाकतो बरोबर की? एनपीके, एन म्हणजेच काय? नायट्रोजन. पी म्हणजे काय? फॉस्फरस. फॉस्फरस. त्याच्यानंतर के म्हणजे पोटॅशियम, कॅलियम. काय? पोटॅशियम. बघा, कॅल्शियम, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, त्याच्यानंतर मॅग्नेशियम. काय? मॅग्नेशियम. काय पाहिजे? मॅग्नेशियम पाहिजे. त्याच्यानंतर ऑक्सिजन, हायड्रोजन, ऑक्सिजन. त्याच्यानंतर काय? ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन आणि सल्फर. कार्बन आणि काय? सल्फर. किती घटक आहे ते? सल्फर म्हणजे गंधक. सल्फर म्हणजे काय? गंधक. तर वनस्पतींच्या वाढीसाठी हे जे 9 घटक आहेत हे अतिशय महत्वाचे घटक आहेत. कोण सांगतं 9च्या 9 घटक? सांगा बरं. थोडा पुन्हा एक सांगतो बघा. एनपीके तर तुमचं फिक्स झालं. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे तर फिक्स झालं बरोबर. त्याच्यानंतर आपण घेतो ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड वनस्पतीला लागतो, कार्बन, ऑक्सिजन, त्याच्यानंतर हायड्रोजन, त्याच्यानंतर गंधक सल्फर, त्याच्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम. काय? कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. हा म्हणा एकदा सगळेच म्हणा. कॅल्शियम, कॅल्शियम, नायट्रोजन, फॉस्फरस, फॉस्फरस म्हणा, पोटॅशियम, त्याच्यानंतर मॅग्नेशियम, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, कार्बन, सल्फर. किती घटक महत्वाचे? वनस्पतीने जास्त प्रमाणात लागतात. काय? जास्त प्रमाणात लागतात. आणि इकडे जे आहे, इकडे जे क्लोरीन. काय? क्लोरीन. क्लोरीन म्हणजे Cl. त्याच्यानंतर आयोडीन म्हणजे काय? आय. त्याच्यानंतर मॅंगनीज, Mn. लोह, आयर्न. लोह म्हणजे काय? आयर्न. आयर्नची संज्ञा आहे Fe. किती येते? 7 येते. क्लोरीन, आयोडीन, मॉलिब्डेनम, Mo. काय? मॉलिब्डेनम. काय? मॉलिब्डेनम. मॉलिब्डेनम, झिंक, जस्त, Zn. बरोबर. क्लोरीन, आयोडीन, मॅंगनीज, लोह, त्याच्यानंतर मॉलिब्डेनम, झिंक, त्याच्यानंतर अजून राहिले कॉपर. काय? कॉपर. झाले का 7? बघा कॉपरचं Cu. 1 2 3 4 5 6 7 बरोबर. 1 2 3 4 5 6 आणि काय? 7. तर हे 7 जे आहेत ना हे कमी प्रमाणात लागतात. काय काय? क्लोरीन. क्लोरीन झालं का? क्लोरीन झालं. त्याच्यानंतर काय पाहिजे? आयोडीन नाही याच्यामध्ये. काय? बोरॉन. बोरॉन सॉरी. काय? बोरॉन. आयोडीन, बोरॉन. बरोबर. हा. क्लोरीन, बोरॉन, मॅंगनीज, लोह, मॉलिब्डेनम, झिंक आणि कॉपर. मॉलिब्डेनम आहे हे हा बोरॉनचा काय? बी. तर चांगलं लक्ष तुमचं चांगलं आहे लक्ष. ओके. तर जे बोरॉन आहे बोरॉनचा आहे. तुम्ही आता उद्या काय करायच्या सगळ्याच्या सर्व ज्या संज्ञा आहेत त्या संज्ञा व्यवस्थित लिहून टाकायच्या. बरोबर. तुम्हाला संज्ञा विचारली जाते. लोखंडाची Fe, फेरस, त्याच्यानंतर मॉलिब्डेनमची Mo, मॅंगनीजची Mn, मॅग्नेशियमची Mg, नायट्रोजनची N, कार्बनची C. या सगळ्या संज्ञा आहेत. खास करून तुम्हाला कशाची विचारली जाते? शिष्याची विचारली जाते. शिष्याची Pb, सोन्याची Au, चांदीची Ag, टंगस्टनची W. या संज्ञा विचारलेल्या आहेत. म्हणजे ज्या याच्यानुसार नाहीये. आता पोटॅशियमची संज्ञा कॅलियम म्हणतात. म्हणजे पोटॅशियमची संज्ञा K, फॉस्फरसची P, नायट्रोजनचं N, कॅल्शियमची Ca, मॅग्नेशियमची Mg, ऑक्सिजनची O, हायड्रोजनची H, कार्बनची C, सल्फरचं नायट्रियम. मग आता हे बघा नायट्रियम हे एक वेगळं आलं, कॅलियम हे एक वेगळं आलं, सल्फरचा S, हे सोडियमचे आले बरोबर. सल्फरचा S. Na म्हणजे सोडियम. सोडियमची काय असते? सोडियमची Na. सोडियमची काय? Na. तर ही Na ही संज्ञा विचारली जाते. सोडियमची विचारली जाते. ज्या वेगळ्या आहेत ना त्याच विचारल्या जातात. तुम्हाला कळलं का? मग 7 आहेत मायक्रोन्यूट्रियंट. कोणकोणते सांगितले?
क्लोरीन, बोरॉन, बोरॉन, मॅंगनीज, लोह, मॉलिब्डेनम आणि झिंक आणि कॉपर. कॉपर. कॉपर म्हणजे तांब आलं. काय आलं? तांब, जस्त. त्याच्यात मॉलिब्डेनम. मॉलिब्डेनम हे विटॅमिन B12 मध्ये असतं. कशामध्ये असतं? B12 मध्ये. त्याला सायनोकोबाल्मिन म्हणतात. काय म्हणतात? सायनोकोबाल्मिन असं म्हणतात. तर मग हे 7च्या 7 घटक सांगा बरं मला, कारण अतिशय महत्वाचे घटक आहेत. सांगा. मॅक्रो लक्षात नसले तरी चालेल, पण मायक्रो लक्षात असले पाहिजे. कोणकोणते? क्लोरीन. सांगा मॅडम. क्लोरीन. हा, डोळे बंद करून सांगा, नाही तर वाचून वाचून सांगा. क्लोरीन, बोरॉन, मॅंगनीज, लोह, मॉलिब्डेनम, झिंक आणि कॉपर. झिंक आणि कॉपर हे 7 घटक आहेत मायक्रो, आणि हे काय 9 घटक आहे मॅक्रो. 9 घटक आहे मॅक्रो. तर हे जे 9 घटक आणि हे 16 घटक जे आहेत ना, हे 16 घटक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता त्यांच्या कमतरतेनुसार त्यांना काय कोणता आजार होतो, कशाला काय होतो, ते देखील आपण बघणार आहोत. तर त्याच्यानंतर आपल्याला एक प्रश्न असा विचारलाय की डीएनए आणि आरएनए यातील मूलभूत फरक कोणता आहे? डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड आणि रायबोन्यूक्लिक ऍसिड याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? तर याच्यामध्ये बघा शर्करेचा फरक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये नायट्रोजन बेसचा प्रकार आहे. नायट्रोजन बेस जे असतो नायट्रोजन, तर नायट्रोजन तो एक प्रकार हे आहे. आणि धाग्यांची संख्या. धाग्यांची संख्या म्हणजे काय? डीएनए मध्ये दुहेरी असतो. काय असतो? आणि आरएनए मध्ये सिंगल असतो. काय? सिंगल म्हणजे एकेरी असतो. कळलं का? इकडे डबल असतो डीएनए मध्ये, आणि नायट्रोजन इकडे काय असतो? सिंगल असतो. धागे. त्याच्यानंतर डीएनए मध्ये आरएनए पेक्षा एक ऑक्सिजन काय असतो? कमी असतो. डीएनए मध्ये आरएनए पेक्षा एक ऑक्सिजन कमी असतो. म्हणजे C5H बघा, C5H10 आणि ऑक्सिजन हे महत्वाचं. हे दोघं सारखेच आहेत, पण इथं किती आहे? इथं 4 आहे. इथं किती आहेत? 4 आहेत. आणि हे डीएनए मध्ये बरं का. आणि आरएनए मध्ये काय असेल? C5H10 आणि O काय? 5. म्हणजे ऑक्सिजनचा एक अणू याच्यामध्ये कमी असतो डीएनए मध्ये. काय काय सांगितलं? डीएनए आणि आरएनए यांच्यामध्ये धाग्यांची संख्या डीएनए मध्ये दुहेरी असते, डबल असते. आणि आरएनए मध्ये एकेरी असते. म्हणजे काय असते? सिंगल असतं. धाग्यांची संख्या कळली का तुम्हाला? त्याच्यानंतर डीएनएचं शर्करा जे आहे, शर्करा म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजनचं डीएनए पेक्षा आरएनए पेक्षा डीएनए मध्ये ऑक्सिजनचा एक अणू कमी असतो. शर्करेमध्ये फरक असतो. काय? शर्करेमध्ये फरक असतो. आणि डीएनए मध्ये जे नायट्रोजन बेस असतो त्याच्यामध्ये ऍडेनाइन, ग्युएनाइन, सायटोसाइन, थायमिन हे जे आहेत ना, या हे नायट्रोजन बेस आहेत. हे काय आहे? नायट्रोजन बेस आहे. आणि इकडे जे आहेत, इकडे जवळपास सारखेच आहेत, फक्त थायमिन यांच्याऐवजी युरेसिल असतं. काय असतं? युरेसिल असतं. बाकीचे नायट्रोजन सारखे असतात. काय काय सांगितलं बघा याच्यामध्ये. बघा मी डीएनए आणि आरएनए मध्ये मूळचा फरक काय? तर पहिल्यांदा यांचे जे धागे असतात हे दुहेरी असतात. आरएनए चे धागे काय असतात? एकेरी असतात. याच्यामध्ये C5H10O4 अशी शर्करा असते. आणि याच्यामध्ये C5H10O5 म्हणजे डीएनए मध्ये आरएनए पेक्षा ऑक्सिजनचा एक अणू कमी असतो. आणि जे नायट्रोजन बेस असतो, तर नायट्रोजन बेस मध्ये बघा याच्यामध्ये काय असतं? ऍडेनाइन, त्याच्यानंतर थायमिन, त्याच्यानंतर सायटोसाइन, काय? सायटोसाइन, ऍडेनिन, थायमिन, सायटोसाइन आणि एक ग्युएनाइन. असे याच्यामध्ये हे 4 घटक आहेत. बरोबर? नायट्रोजन बेस म्हणतात त्याला. काय म्हणतात? नायट्रोजन बेस. हे आरएनए मध्ये जे थायमिन आहे ना, या थायमिनच्या ऐवजी इथं युरेसिल असते. ऍडेनाइन जसं तसं इथं काय असतं? युरेसिल, सायटोसाइन, ग्युएनाइन. म्हणजे हे सगळे सारखे आहेत, फक्त थायमिनचा आहे ना, थायमिन इकडे जे आहेत ना, इकडे थायमिन नाही आरएनए मध्ये. एवढाच फरक आहे. डीएनए आणि आरएनए मध्ये फरक काय? डीएनए कशासाठी वापरला जातो सांगा बरं? याचा बाप हाच आहे का? जर एखाद्या माणसाने म्हटलं हे मा पोरग नाहीच, मी एवढा गोरा आहे, मा पोरग काळा कस काय? किंवा मी एवढा काळा आहे मा पोरग गोरं कस काय? असं जर एखाद्याने म्हटलं, ते जर याच्यामध्ये गेलं तर काय चेक केलं जातं? डीएनए चेक केलं जातं. आणि फिंगरप्रिंट्स, डीएनए आणि फिंगरप्रिंट चेक केल्या जातात. आलं का लक्षात? डीएनए
याच्यामध्ये हे फार महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये डीएनएची जी प्रतिकृती आहे ती वॉटसन आणि क्रिक यांनी शोधून काढली. कोणी? वॉटसन 1953 मध्ये वॉटसन आणि क्रिक. वॉटसन आणि क्रिक यांनी काय शोधून काढली? डीएनएची प्रतिकृती शोधून काढली. याच्यावरचा प्रभार हा ऋण असतो. डीएनएचा व्यास 2 नॅनोमीटर असतो. किती? 2 नॅनोमीटर असतो. आणि याचा शोध लावलेला आहे फ्रेडरिक मिशर. डीएनएचा शोध कोण लावला आहे? फ्रेडरिक मिशर. तुम्हाला तेव्हा मागे मी सांगितलं होतं, फ्रेडरिक मिशरने डीएनएचा शोध लावला आणि प्रतिकृती कोणी तयार केली? वॉटसन आणि क्रिक. आणि डीएनए हे नाव ते अल्टमनने दिलेलं आहे. कोण दिलेले? अल्टमन यांनी दिलेलं आहे. लक्षात आलं का? आणि जे आरएनए असतात आपले आरएनए जे असतात, आरएनएचे पुन्हा 3 प्रकार पडतात. mRNA, RNA, टी असे 3 प्रकार पडतात. त्याच्याशी जास्त आपल्याला काही हे केलं नाही. पण एक लक्षात ठेवा, प्रतिनिर्मितीमध्ये आरएनएचा काय होतो? समावेश होतो. ओके, मग कळलं का? मग डीएनए आणि आरएनए बद्दल काय काय कळलं सांगा बरं. डीएनए मध्ये दुहेरी धागे असतात, आरएनए मध्ये एकेरी धागे. डीएनए मध्ये ऑक्सिजनचा एक अणू कमी असतो, आरएनए मध्ये एक अणू काय असतो? जास्त असतो. डीएनए मध्ये नायट्रोजन बेस काय काय सांगितलं मी तुम्हाला? ॲडेनाइन, थायमिन, ग्युएनाइन आणि सायटोसिन 4 आणि याच्यामध्ये थायमिनच्या ऐवजी आरएनए मध्ये युरेसिल असतं. काय असतं? युरेसिल. वॉटसन आणि क्रिकने याची काय डीएनएची प्रतिकृती शोधून काढली आणि शोध मात्र फ्रेडरिक मिशर. आणि डीएनए हे नाव रेने अल्टमन यांनी दिलं. कोणी? रेने अल्टमन यांनी दिलं. ओके, तर अशा पद्धतीने आपण डीएनए आणि आरएनए आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. कळलं का? त्याच्यानंतर तुम्हाला जे मॅक्रो आणि मायक्रो घटक सांगितले. मायक्रो न्यूट्रियंट आणि मॅक्रो न्यूट्रियंट. मायक्रो मध्ये सांगा आता पुन्हा. मायक्रो मध्ये काय 7 आहेत. कोणकोणते आहेत? कॅल्शियम, पोटॅशियम. कोणकोणते? नायट्रोजन. नायट्रोजन नाही, नायट्रोजन हे मायक्रो मध्ये आहे. क्लोरीन आलं, बरोबर. बोरॉन आलं, मॉलिब्डेनम आलं, झिंक आलं, फेरस आलं. लोह म्हणजेच फेरस. लोह म्हणजेच काय? फेरस. अजून बोरॉन, बरोबर, कॉपर. असे 7 घटक आले. मग जर समजा याच्यामध्ये क्लोरीन सुद्धा महत्वाचं आहे, बरोबर. मग क्लोरीन जर कमी पडलं, क्लोरीन हा फोटोसिंथेसिस साठी अन्न तयार करण्यासाठी जी फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण क्रिया, वनस्पती अन्न कसं तयार करतात की सूर्यप्रकाश येतात, मुळांकडून वाहून आणलेलं जे पाणी असतं ते पाणी, काही मुळांकडून वाहून आणलेले काही खनिज द्रव्य, बरोबर, त्याच्यानंतर पानांमधले हिरवे कण आणि हवेमधला कार्बन डायऑक्साईड यांच्या मदतीने वनस्पती काय तयार करतात? अन्न तयार करतात. म्हणजे वनस्पतींना आपण स्वयंपोषी म्हणतो. काय म्हणतो? स्वयंपोषी. का बरं म्हणतो? ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, बरोबर. मग आता याच्यामध्ये जर क्लोरीन असेल तर क्लोरीन काय करतो? फोटोसिंथेसिस मध्ये मदत करतो. प्रकाश संश्लेषणामध्ये मदत करणारा घटक कोणता? तर कोणता? मायक्रोन्यूट्रियंट. कोणता मायक्रोन्यूट्रियंट? क्लोरीन. कोणता? क्लोरीन असतं. मग जर समजा हे कमी पडलं तर अन्न व्यवस्थित तयार होणार नाही. म्हणजे झाडाची वाढ खुंटते. तुम्हाला असं विचारलं जाईल, झाडाची वाढ खुंटण्याचं कारण काय? झाडाची वाढ खुंटण्याचं 2 कारण आहेत. एक फॉस्फरस आणि क्लोरीन. क्लोरीन काय करतं? फोटोसिंथेसिस मध्ये मदत करतं. आणि फॉस्फरस हा एटीपीचा घटक आहे. कशाचा घटक आहे? एटीपीचा घटक आहे. त्याच्यामुळे फॉस्फरसमुळे सुद्धा वाढ खुंटते. एखाद्या झाडाची जर वाढ खुंटत असेल तर काय समजून घ्यायचं? याला एकतर फॉस्फरस कमी आहे किंवा क्लोरीन कमी आहे. जर सल्फर आहे, गंधक, बरोबर का नाही? तुम्ही म्हणाल सल्फरचा काय वापर? सल्फर हे काय? न्यूट्रिएंट आहे, बरोबर का नाही? मग ते व्हिटॅमिन ए ची निर्मिती करते. काय? व्हिटॅमिन ए ची निर्मिती. कोण? व्हिटॅमिन व्हिटॅमिन ए ची निर्मिती कोण करतं वनस्पतींमध्ये? सल्फर करतं. कोण करतं? सल्फर करतं झाडाची. आणि हे जर कमी पडलं तर काय होईल? मग व्हिटॅमिन एच कमी पडलं तर काय होईल? आपल्याला जर व्हिटॅमिन ए कमी पडलं तर आपल्याला रातआंधळ होईल. रात्रीचं व्यवस्थित दिसणार नाही. रात्रीचं व्यवस्थित शक्यतो व्हिटॅमिन ए हे शक्यतो पुरुषांमध्ये कमी पडतं. स्त्रियांना शक्यतो रातआंधळेपणा होत नाही, बरोबर. बर, मग रातआंधळेपणा हा व्हिटॅमिन ए च्या अभावी होतो. पण वनस्पतींमध्ये जर व्हिटॅमिन ए कमी पडलं तर वनस्पतींचा डोळा म्हणजे काय? पानं. ते पानं पिवळी पडतात. काय होतात? मग पानं पिवळी पडतात. वनस्पतींमध्ये कमी पडलं तर पानं पिवळी पडतात.
बरोबर. आणि जर समजा क्लोरीन जर समजा हे फोटोसिंथेसिस मध्ये मदत करतं, काय फोटो म्हणजे प्रकाश संश्लेषणामध्ये मदत करतं, म्हणजे काय होते, वाढ खुंटते. काय खुंटते, वाढ खुंटतं. फॉस्फरस कमी पडलं तर हे सुद्धा काय करतं, एटीपीची निर्मिती करतं, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काय वाढ खुंटते. मग वाढीसाठी काय काय पाहिजे, क्लोरीन आणि फॉस्फरस. क्लोरीन आणि फॉस्फरस. आणि सल्फरचं काय काम आहे, गंधकाचं काय काम आहे, ते व्हिटॅमिन ए ची निर्मिती करतात. व्हिटॅमिन ए ची निर्मिती नाही झाली तर काय होईल, पानं काय होतील, पिवळी पडतील. आणि मॅग्नेशियम जे आहे ना, वनस्पतींमध्ये जे हिरवे हरितद्रव्य असतं का नाही, क्लोरोफिल, तर त्या हरितद्रव्याचा महत्वाचा घटक आहे मॅग्नेशियम. काय होतं, मॅग्नेशियम. आणि ते जर कमी पडलं तर पानं वाकडी तिकडी होतात. काय होतात, वाकडी तिकडी होतात. म्हणजे मॅग्नेशियम जे आहे ना, मॅग्नेशियम हा कशाचा घटक आहे, क्लोरोफिलचा घटक आहे. कशाचा, क्लोरोफिल म्हणजे वनस्पतींमध्ये असलेला जे हिरवे कण आहे त्याचा क्लोरोफिलचा महत्वाचा घटक आहे. आणि हे जर नाही तर मग काय होतं, पानं ही वेडी वाकडी होतात. काय होतात, वेडी वाकडी होतात. कारण हा क्लोरोफिलचा व्यवस्थित राहिला नाही तर पानांचे जे शेंडे असतात, खास करून ते शेंडे काय होतात, वाकडी होतात. पानं म्हणण्यापेक्षा काय म्हणा, पानांचे शेंडे हे काय होतात, वेडी वाकडी होतात. बरोबर. त्याच्यानंतर नायट्रोजन जर कमी पडलं, नायट्रोजनचं मॅक्रो आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचा घटक आहे. बरोबर की वनस्पतींना नायट्रोजन जर कमी पडलं तर आपण काय देतो, युरियामध्ये किती टक्के नायट्रोजन असतं, 46% नायट्रोजन असतं. मग नायट्रोजन जे आहे ते केंद्रक आम्ल, संप्रेरक, प्रथिन, हरितद्रव्य या सगळ्यांचा महत्वाचा घटक आहे. म्हणजे नायट्रोजन सगळ्यात महत्वाचं काम करतं. मग जे शेंगवर्गीय पदार्थ असतात का नाही, भुईमूग असेल, मूग असेल, मटकी असेल, सोयाबीन असेल, यांच्या मुळांवर गाठी असतात, त्या रायझोबियमच्या गाठी असतात. ते रायझोबियम काय करतं, वनस्पतींचं हवेतलं नायट्रोजन काय करतं, शोषून घेतं आणि त्याचं नायट्रेटमध्ये रूपांतर करतं. नायट्रेटमध्ये रूपांतर झाल्यानंतर वनस्पती काय करतात, ते आपल्या वाढीसाठी. वनस्पती डायरेक्ट हवेतला नायट्रोजन घेतात का, नाही. हवेतला नायट्रोजन वनस्पती डायरेक्ट घेत नाही, त्याचं नायट्रेटमध्ये रूपांतर झाल्याशिवाय ते घेत नाही. वरून पाणी जरी पडला, पाऊस, त्या पावसामध्ये जर नायट्रोजन मिक्स झाला तरच ते त्यांना भेटेल नायट्रेटच्या स्वरूपात. डायरेक्ट नायट्रोजन घेता येणार नाही. बरोबर आहे का नाही. आणि नायट्रोजनचं अजून एक महत्वाचं काम असं आहे की ऑक्सिजन जे आहे हा विरल करतं. 78% हवेमध्ये नायट्रोजन आहे, 21% नाही ऑक्सिजन आहे. बरोबर आहे का नाही. जर पूर्णच्या पूर्ण ऑक्सिजन राहिला तर आपल्याला घेता येणार नाही. एवढंच काय, आपण ज्यावेळेस सिलेंडर घेतो का नाही, सिलेंडर घेऊन समुद्राच्या तळाशी वगैरे जातो ना, त्याच्यात 20% नायट्रोजन, 20% ऑक्सिजन असतं, 80% हेलियम असतं. 80% काय असतो, हेलियम असतो. डायरेक्ट सगळा एकत्रित आपल्याला नायट्रोजन घेता येणार नाही. मग तसं हा जो नायट्रोजन आहे ना, नायट्रोजन जर कमी पडला तर तुमचं क्लोरोफिल कमी होईल, हरितद्रव्याचा घटक ते कमी होईल, त्याच्यानंतर ते संप्रेरक, प्रथिन सगळ्याच गोष्टी कमी होऊन जातील याला. आणि मग काय होईल, त्याचे पानं तर पिवळे पडतीलच. बरोबर, पानं पिवळे पडतील आणि फुलं येणार नाही. किंवा फुलं म्हणजे नायट्रोजनच्या अभावी काय होईल, नायट्रोजनच्या अभावी फुलं न येणे किंवा कमी येणे, फुलं न येणे किंवा कमी येणे किंवा पानं पिवळी पडणं हे कशामुळे होतील, नायट्रोजन. आता नायट्रोजन हा क्लोरोफिलचा एक महत्वाचा घटक आहे, संप्रेरक आहे, त्याच्यानंतर क्लोरोफिलचा महत्वाचा घटक आहे, संप्रेरक आहे, त्याच्यानंतर केंद्रक आम्ल, म्हणजे असे अनेक घटक हे नायट्रोजन महत्वाचं काम करतं. आणि एक बोरान, फुलांची निर्मिती कमी होते. बोरान जर कमी असेल तर एटीपीचा घटक आहे हा, काय, फुलं कमी येणे, फुले कमी येणे. आता झाडं बोलतात आपल्याला, काय झाडं बोलतात, झाडाची पानं पिवळी पडली म्हणजे काय, झाडाला काय कमी आहे, विटॅमिन ए कमी आहे. विटॅमिन ए कशामध्ये असतं, विटॅमिन ए ची निर्मिती कोण करतं, सल्फर. म्हणजे त्याला सल्फर पाहिजे. बरोबर, अजून नायट्रोजन सुद्धा पाहिजे. बरोबर. झाडाला काही म्हणतात, झाड लय मोठे झाले आणि त्याला फुलंच येत नाही, काय कारण, नायट्रोजनची कमी, बोरॉनची कमी. कशाची कमी, आणि एखादा बुट्टा राहतोय, बुट्टा झाडाची वाढतच नाही चांगले, फॉस्फरसची कमी आणि क्लोरीनची कमी. कळलं का, हे महत्वाचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. क्लोरीन कमी पडला तर
सांगा, डोळे बंद करून घ्या, सांगा. क्लोरीन कमी पडलं तर वाढ खुंटते. वाढ कशामुळे खुंटते? क्लोरीनची कमी आणि फॉस्फरसची. फॉस्फरस हा एटीपीचा घटक आहे आणि क्लोरीन मुळे फोटोसिंथेसिस मध्ये अन्न तयार करण्यासाठी क्लोरीन महत्वाचं असतं. आणि फुलं का बरं येत नाही किंवा फुलं कमी का बरं येतात? नायट्रोजनची कमी आणि बोरॉनची कमी. नायट्रोजन आणि बोरॉनची कमी. आणि पानांचे जे शेंडे आहेत ना वेडे वाकडे होतात. कशामुळे? मॅग्नेशियमच्या कमीमुळे. कशामुळे? मॅग्नेशियमच्या कमी. आणि पानं पिवळी कशामुळे पडतात? सल्फरची कमी आणि नायट्रोजनची कमी. कळलं का? मग कोणता घटक कमी पडला तर काय होईल? आता बघा, एखाद्या झाडाला सहज जरी पाहिलं आणि याची पानं शेंडे आहेत ना वेडे वाकडे उराईल. काय कमी आहे? काय? मॅग्नेशियम कमी. लक्षात आलं? तर अशा पद्धतीने हे सगळ्यात महत्वाचे घटक आहेत. तर अजून एक प्रश्न तुम्हाला परीक्षेत आलेला आहे की जास्त पौष्टिक अन्न पदार्थ शरीराला डायडस प्रदान करतात. तर आपल्याला जास्त पौष्टिक पदार्थ आहेत ना आपल्याला कॅलरीज प्रदान करतात. काय? कॅलरीज. काय? कमी कॅलरीज देतात आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज देतात. कळलं का? पौष्टिक पदार्थ म्हणजे काय? काही जणांना असं वाटतं मला आहे ना फक्त दूध आणि तूपच खायचे. चालेल का? त्याला सगळे घटक पाहिजे. काय काय? कार्बोहायड्रेट बी पाहिजे, प्रोटीन्स बी पाहिजे, सगळ्याच गोष्टी, विटॅमिन्स वगैरे सगळ्याच गोष्टी पाहिजे. बरोबर आहे? याला काय म्हणतात? पौष्टिक आहार म्हणतात. काय म्हणतात? किंवा याला संतुलित आहार म्हणतात. काय म्हणतात? संतुलित आहार. त्याच्यामध्ये जर हा संतुलित आहार असेल तर आपल्याला कमी कॅलरीज मिळून आपल्याला काय होऊ शकतं? सर्वसाधारण जास्त प्रमाणामध्ये आपल्याला काय मिळू शकतं? जीवनसत्व आणि खनिज हे मिळू शकतं. बरोबर आहे? मग आता न्यूट्रियन डेन्स फूड असं म्हणतात. न्यूट्रियन डेन्स फूड म्हणजे काय? जास्त प्रमाणात पौष्टिक घटक असलेले पदार्थ. कोणकोणते आहेत? ज्या पदार्थांमध्ये जास्त पौष्टिक घटक आहेत. कोणकोणते आहेत? त्याच्यामध्ये फळं आली, भाजीपाला आले, कडधान्य आले, फॅट फ्री मिल्क आलं. काय आलं? फॅट फ्री मिल्क. मला तर नुसतं दुधाची सायच आवडते. ते दुधाची साय काढून ते जर खाल्लं तर ते काय म्हणायचं? पौष्टिक म्हणायचं. काय म्हणायचं? फॅट फ्री मिल्क म्हणजे फॅट नसलेलं दूध. त्याच्यानंतर सी फूड आलं. सी फूड म्हणजे काय? मासे, समुद्रातले जे पदार्थ असतील ते काय म्हणजे समुद्रातले मासे वगैरे जे असेल ते. त्याच्यानंतर एग्स, अंड्यामध्ये काढला त्याच्यात पिवळं काढून फक्त काय? पांढरा घटक. त्याच्यानंतर बीन्स जे घेवडा वगैरे असतो का नाही ते. आणि नट्स म्हणजे काय? कठीण कवचाची फळं. कोणकोणती आली ते? अक्रोड, बदाम, काजू वगैरे हे घटक आले. शेंगदाणे वगैरे कठीण कवचाची फळं. लक्षात आलं का? यांना काय म्हणायचं? पौष्टिक पदार्थ. पौष्टिक पदार्थ म्हणजे काय? याला काय सांगितलं? न्यूट्रियन डेन्स फूड. म्हणजे न्यूट्रियंट जास्त डेन्स म्हणजे जास्त प्रमाणात असणारे अन्न. याच्यामध्ये काय काय आलं बघा? कडधान्य आले, दूध आलं. दूध कोणतं? अनक्रीम्ड मिल्क. काय? अनक्रीम्ड मिल्क. दुधात त्याच्यामध्ये काय ना साय नको. त्याच्यानंतर अंडे आले. त्याच्यानंतर तुमचं भाजीपाला आला. त्याच्यानंतर फळे आली. त्याच्यानंतर भाजीपाला सी फूड आलं. काय आलं? सी फूड. बरोबर? हे जे घटक आहेत ना यांना काय म्हणायचं? अजून बीन्स. काय आलं? बीन्स, घेवडा वगैरे. किंवा मोड आलेली कडधान्य. पण मोड आलेली म्हणजे काय? लय मोठे एवढे मोड आहेत ते नाही खायचे. आश टाकले एकदम नॉर्मल थोडेसे मोड आले की ते खायचे. खूपच मोठ्या प्रमाणात मोड असलेले पदार्थ खायचे नाही तर मग तुम्ही मोड आलेले खूप मोठे मोड आले घेऊन येतात. ते रात्रीभर ठेवून देतात. दुसऱ्या दिवशी हे भले मोड. बरोबर आहे? जास्त मोड आलेले कडधान्य खायचे नाही. ओके? तर अशा पद्धतीने आपल्याला हे न्यूट्रियन डेन्स फूड असं म्हणायचं. काय म्हणायचं? न्यूट्रियन डेन्स फूड. म्हणजे याच्यामध्ये कडधान्य म्हणजे कोणते? सांगा. कडधान्य म्हणजे सर्व प्रकारचे बायकाटिलेडॉन म्हणजे ज्याला दोन हे होतील, दोन तुकडे होतील, दोन सारखे म्हणजे डाळी सगळ्या आहे का? हरभरा, मूग, मठ, तूर असेल तुमचं, घेवडा असेल तुमचं, वाटाणा असेल, यांना काय म्हणायचं? कडधान्य. हे रात्री भिजत घालायचे, दुसऱ्या दिवशी का भरपूर प्रमाणात आला का सगळ्या उसळी वगैरे, पण ते कमी मोड आलेल्या उसळी. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला एक महत्वाचा घटक सांगितला, काय? पालाश अतिशय महत्वाचा. एनपीके आपण खत म्हणतो का नाही? एनपीके. वनस्पतींना नायट्रोजन, फॉस्फरस आणि कॅल्शियम म्हणजे पोटॅशियम. तर पोटॅशियमलाच आपण काय म्हणतो?
याला म्हणतात एन म्हणजे नायट्रोजन, म्हणजे याला म्हणतात नत्र. याला म्हणतात पी म्हणजे फॉस्फरस, याला मराठीमध्ये म्हणतात स्फुरद. आणि याला कॅलियम म्हणजे याला म्हणतात फॉस्फरस. काय म्हणतात? याला म्हणतात पालाश. काय म्हणतात? पालाश. हा पालाश हा घटक अतिशय वनस्पतींच्या याच्यासाठी महत्वाचा असतो. काय हा ना. मग पोटॅशियम म्हणजे काय आहे? सॉरी, याला पी म्हणजे फॉस्फरस आणि के म्हणजे काय? पोटॅशियम. पोटॅशियम म्हणजे काय? कॅलियम. पोटॅशियम म्हणजे काय? कॅलियम. याची संज्ञा आहे के. याला पालाश म्हणतात. नत्र, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. नायट्रोजनला नत्र, फॉस्फरसला स्फुरद आणि पोटॅशियमला काय? पालाश. नत्र, स्फुरद आणि पालाश. आपण असं टाकतो बघा, 15 15 10 असं खाद्य टाकतो बघा. 10 26 26 असं टाकतो. म्हणजे हे 10 ग्रॅम असेल तर हे 26 ग्रॅम असेल, हे 26 ग्रॅम असेल, असं असतं. बरोबर आहे. आपण पाहतच नाही. आपण फक्त काय खाद्याच्या 4 गुणी फेकूनच दिल्या. अरे पण तेवढी गरज आहे का त्याची? तुम्ही जर एकदा युरिया टाकला तर युरियाची काही जास्त खूप आवश्यकता नाही. कारण युरियामध्ये तुमचं ऑलरेडी 46% काय आहे? नायट्रोजन आहे. बरोबर की नाही? मग हे कमी असलेलं हे खाद्य घेऊन आपण याला टाकू शकतो. मग पालाशचं महत्वाचं काम काय आहे? पालाश जे आहे ना, पाणी आणि क्षार यांचं शोषण काय करतं? ते वाढवतं. पालाश भरपूर प्रमाणात असेल तर वनस्पतींची मुळं भरपूर प्रमाणात काय ओढून घेतात? पाणी आणि क्षार ओढून घेतात. आणि जर ते जर फॉस्फरस नसेल, सॉरी ते कॅलियम नसेल, पोटॅशियम जर नसेल तर मुळं काय होणार नाही? पटकन पाणी आणि पटकन ते हे ओढून घेणार नाही. म्हणजे पालाशमुळे काय होईल? पाणी आणि क्षार यांचे काय होईल? शोषण करण्याचं काम होईल. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक ऍसिडच्या चयापचय क्रियेमध्ये याचा फायदा होतो. चयापचय म्हणजे काय? चय आणि अपचय दोन्ही क्रिया सांगितलं मी तुम्हाला. चय म्हणजे काय? त्याला तुम्हाला याची प्रोसेस आहे मेटाबॉलिझम. एनाबॉलिझम म्हणजे काय? लहान पोरग बघा, आता तुम्ही लहान पोराच्या शरीराची वाढ होते. का बरं? त्याचं एनाबॉलिझम जास्त असतं, कॅटाबॉलिझम कमी असतं. जास्त हे होतं आणि कमी बाहेर टाकतं. आणि मग एनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम हे दोघं सारखे होऊन जातात. म्हणजे त्याच्या शरीराची वाढ होत सारखेच राहतात. आणि नंतर काही वर्षानंतर 40-50 नंतर एनाबॉलिझम पेक्षा कॅटाबॉलिझम काय होतो? वाढायला लागतं. म्हणजे माणूस म्हातारा व्हायला लागतं. केस पिवळे, केस पांढरे होणं, त्याच्यानंतर गुडघे हे होणं. आलं का लक्षात? तर डोळ्याला थोडंसं हे लागणं, चष्मा लागणं, जवळचं कमी दिसायला लागणं. ह्या गोष्टी काय? जसं माणूस म्हातारा होईल तसं या गोष्टी व्हायला लागतील. बरोबर. आणि एनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम इज इक्वल टू 0 इज इक्वल टू डेथ. जेव्हा आणि एनाबॉलिझम अँड कॅटाबॉलिझम दिस प्रोसेस इज कॉल्ड मेटाबॉलिझम. तर याला म्हणतात मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया. ती वनस्पतींमध्ये बी असते, प्राण्यांमध्ये बी असते. बरोबर की नाही? कशामध्ये असते? वनस्पतीमध्ये आणि प्राण्यांमध्ये. मग वनस्पतींमधली जी चयापचय क्रिया आहे, ही चयापचय क्रिया याच्या ऑर्गॅनिक ऍसिडच्या रूपात होते. ऑर्गॅनिक म्हणजे काय? जैविक आम्लाच्या रूपात होते. तर ऑर्गॅनिक ऍसिडच्या रूपात जे चयापचय क्रियेमध्ये याचा फॉस्फरस काय अतिशय उपयोगी असतं. आणि अनेक जे संप्रेरक असतात त्या संप्रेरकांना काय करतं? ते कार्यान्वित करतं. काय करतं? ते कार्यान्वित करतं. त्याच्यामुळे पालाश हा अतिशय महत्वाचा घटक आहे. प्रकाश संश्लेषण असेल, श्वसन क्रिया असेल. आणि हे मायक्रो आहे का मॅक्रो आहे? मॅक्रो म्हणजे काय? जास्त प्रमाणात, स्थूल प्रमाणात, जास्त प्रमाणात पाहिजे. मॅक्रो आणि मायक्रो दोघं तुम्हाला 16च्या 16 हे समजावून दिलं. बरोबर का नाही? आणि व्हिटॅमिन B12 जे आहे तर B12 मध्ये काय असतं? व्हिटॅमिन B12 म्हणजे काय? सायनोकोबाल्मिन. आणि सायनोकोबाल्मिन तुम्हाला असा प्रश्न विचारला, सायनोकोबाल्मिनचा सगळ्यात महत्वाचा घटक कोणता? सायनोकोबाल्मिनचा व्हिटॅमिन B12 ला सायनोकोबाल्मिन म्हणतात. काय म्हणतात? सायनोकोबाल्मिन. मी तुम्हाला सगळं लिहूनच देणार आहे पुन्हा एकदा. याला म्हणतात सायनोकोबाल्मिन. आणि याच्या सायनोकोबाल्मिनचा सगळ्यात महत्वाचा घटक कोणता आहे? सायनोकोबाल्मिन. तर याचा सगळ्यात महत्वाचा घटक काय कोणता सांगितला मी तुम्हाला? मायक्रोन्यूट्रिएंट मॉलिब्डेनम. कोणता? मॉलिब्डेनम. बरोबर. याच्यामध्ये काय असतं? कोबाल्ट. काय असतं? सॉरी, कोबाल्ट असतं. याच्यामध्ये काय असतं? कोबाल्ट असतं. कोबाल्ट हा सायनोकोबाल्मिनचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. B12 मध्ये काय असतं? कोबाल्ट. काय असतं? कोबाल्ट. मग आता हे कोबाल्ट हे B12 कशामधून भेटतं आपल्याला? मांस, हिरव्या पालेभाज्या, प्राणीजन्य अन्य पदार्थ, अंडी याच्यामधून आपल्याला काय मिळतं? व्हिटॅमिन B12. बरोबर की नाही? तुमच्या अशा हाताची बोटं दाखवा, अशा करा बरं. हे इथं काळं ज्याचं काळं झालं असेल ना त्याला B12 ची कमतरता आहे असं समजून घ्यायचं.
बरोबर आहे का नाही? कशाची? B12 ची कमतरता आहे. नाही तर B12 च्या गोळी घ्या, नाही तर थोडस लिव्हर युक्त वगैरे जे पदार्थ असतात मटणामधले ते थोडेसे खा. ओके. त्याच्यामध्ये बघा न्यूक्लिक ऍसिड म्हणजे DNA आणि RNA तयार करायचं काम कोण करतं? व्हिटॅमिन B12 करतं. नायट्रोजनचं चयापचय करतं कोण? B12. म्हणजे नायट्रोजनचं चयापचय करते, RBC ची निर्मिती करते आणि हे जर कमी पडलं तर आपल्याला मेगॅलोब्लास्टिक म्हणजेच ॲनिमिया होतो. काय होतो? ॲनिमिया. कळलं? काय होतं? ॲनिमिया होतं. बरोबर. त्याच्यानंतर कळलं का मग तुम्हाला काय काय सांगितलं? B12 म्हणजे सायनोकोबाल्मिनचा सगळ्यात महत्वाचा घटक. सायनोकोबाल्मिन त्याच्यामध्येच काय कोबाल्ट आहे. काय? कोबाल्ट हा अतिशय महत्वाचा घटक याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर वनस्पतींच्या वाढीसाठी काय सांगितलं मी तुम्हाला? वनस्पतींची वाढ जर करायची असेल तर काय? जस्त. बरोबर. त्याच्यानंतर मॅक्रो आणि मायक्रो कळलं का पुन्हा? सांगा बरं. मायक्रो मध्ये काय काय आले? क्लोरीन. सांगा. क्लोरीन, बोरॉन, मॉलिब्डेनम, लोह, बोरॉन, झिंक, अजून काय? कॉपर. आणि मॅक्रो मध्ये काय काय आलं? कॅल्शियम, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, सल्फर, ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन. नायट्रोजन मग नायट्रोजन तो 46% लागतं. सल्फर एक आलं. तर असे हे काय आले? एकूण किती? वनस्पतींच्या वाढीसाठी एकूण 30 मूलद्रव्य असतात. किती? 30 पैकी 16 काय असतात? अतिशय महत्वाचे घटक असतात. बरोबर. आता अजून एक प्रश्न आलेला आहे की कोणत्या जीवनसत्वाच्या याच्यामुळे म्हणजे प्रौढांना कमी लागतं पण जे लहान बालक असतात ना त्यांना थोडं जास्त लागतं? कोणतं व्हिटॅमिन असं आहे? नाहीतर लहान बालकांना बाहेर रक्तस्राव व्हायला सुरुवात होते. रक्तस्राव म्हटला की के. रक्तस्राव म्हटलं का काय? आणि मी तुम्हाला सांगितलं के व्हिटॅमिन जे के आहे ते काय करतो? ते जर कमी पडलं तर कोणता आजार होतो? हिमोफिलिया. कोणता? हिमोफिलिया. म्हणजे रक्तस्राव व्हायला लागतो. शरीर काय होतं म्हणजे आपण जर जखम झाली तर ते भळभळ जास्त फास्ट रक्त निघून आणि श्रीमंतांना हा आजार होतो. कोणाला? थोडस मोठ्या माणसांमध्ये शक्यतो जास्त होत नाही पण लहान मुलांना थोडस हे असतं. आणि हे जे व्हिटॅमिन के आहे याला मेनाक्विनोन असं म्हणतात. काय म्हणतात? मेनाक्विनोन किंवा फायलोक्विनाइन असं म्हणतात. काय म्हणतात? फायलोक्विनाइन. व्हिटॅमिन ए ला काय म्हणतात? ए ला रेटिनॉल. बी ला काय म्हणतात? बी चे सगळे प्रकार आहेत. थायमिन, नियासिन वगैरे सगळं. थायमिन, रायबोफ्लिन, नियासिन वगैरे हे शेवटचा B12. काय? B12 ला काय? सायनोकोबाल्मिन. काय? व्हिटॅमिन सी ला एस्कॉर्बिक ऍसिड. व्हिटॅमिन डी ला आठवा ए बी सी डी सगळेच घेतले आपण. ई आणि के ला काय म्हणतात? फायलोक्विनाइन. काय? फायलोक्विनाइन. तर याचं रासायनिक नाव आहे व्हिटॅमिन के. अतिशय महत्वाचे आहे. रक्त गोठण्याच्या कार्यात अतिशय महत्वाचं आहे. याला रक्त गोठणारं जीवनसत्व असं म्हणतात कारण याच्यामध्ये हे प्रोथ्रॉम्बिनचं थ्रॉम्बिन आणि थ्रॉम्बिनचं फायब्रिनोजन आणि फायब्रिनोजनचं फायब्रिन. मी तुम्हाला फक्त फायब्रिन लक्षात ठेवायला लावलं होतं. बरोबर का? काल सांगितलं का? प्रोथ्रॉम्बिन पासून काय सांगितलं? थ्रॉम्बिन. प्रोथ्रॉम्बिन पासून थ्रॉम्बिन पासून काय? फायब्रिनोजन आणि फायब्रिनोजन पासून फायब्रिन तयार करण्याचं काम हे करतं. आणि रक्त गोठण्यास वेळ लागतो म्हणून त्याच्यामुळे जखम भरायलाही वेळ लागतो. लहान बालकामध्ये ज्याचं प्रमाण कमी झालं तर रक्तस्राव देखील होऊ शकतो. आणि आपल्यामध्ये जर के जास्त झालं माणसामध्ये तर रक्तवाहिनीमधलं रक्त घट्ट होतं. रक्ताच्या गाठी होतात. काय होतात? रक्ताच्या गाठी होतात. अतिसेवनामुळे रक्ताच्या. नाही तर के पाहिजे घ्या दन तर रक्ताच्या गाठी होऊन जातील. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे खूप जास्त हे अगदी कमी प्रमाणात लागतात आपल्याला. हे काय? अगदी कमी प्रमाणात आपल्याला लागतात. ओके. त्याच्यानंतर असा एक प्रश्न होता सोनेरी तांदूळ. आता एक गव्हाची जात आलेली त्यामुळे आमच्याकडे शाळेमध्ये आली होती त्यांनी गहू दिला लोकांना म्हणजे गव्हाचं बियाणं दिलं. थोडंसं महाग आहे ते परंतु त्याच्यामध्ये झिंकचं प्रमाण काय आहे? जास्त आहे. काय आहे? जास्त आहे. म्हणजे लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात काय मिळेल? झिंक मिळेल. आणि मग ते म्हणे सर तुमचे हे जे गहू आहेत रेग्युलर गहू याच्यापेक्षा आपल्याला थोडासा तुम्हाला 10 रुपये किलोनी काय जास्त महाग घेतला जाईल. म्हणजे जर समजा साधा गहू जर समजा याच्यामध्ये 30 रुपये किलो असेल तर तुम्हाला 40 रुपये रेट प्रमाणे आम्हीच विकत घेऊ. आम्ही लोकांना हा पुरवू. तसं पूर्वीच्या म्हणजे 2005 मध्ये एक हा जो सोनेरी तांदूळ आहे ना हा सोनेरी तांदूळ आला होता. मग या सोनेरी तांदूळामध्ये जे आहे
तर याला गोल्डन राईस असं म्हणतात. काय म्हणतात? गोल्डन राईस. म्हणजे रेग्युलर तांदळापेक्षा या गोल्डन राईस मध्ये जवळपास 23 पटीने अधिक बीटा कॅरोटीनचं प्रमाण होतं. काय? बीटा कॅरोटीनचं प्रमाण होतं. बीटा कॅरोटीनचं प्रमाण याच्यामध्ये काय होतं? जास्त होतं. बरोबर. कोणता तांदूळ? आता नवनवीन याच्या जाती निघत आहेत की आता तुम्हाला अजून तो याचा एक प्रश्न होता, नॉस्टॉक म्हणून एक प्रश्न आला होता. पाहिलं होतं का नॉस्टॉक? आठवा, थोडं आठवा. नॉस्टॉक आठवतं का? शेवाळ नॉस्टॉक आठवतं का? बघा थोडस आठवा थोडस. ते नॉस्टॉक आपले जे याचं जे पीक आहे ना तांदळाचं, तर तांदळाच्या याच्यामध्ये ते सहजीवी पद्धतीने ते काय करतं? ते काम करतं. म्हणजे त्याच्यामुळे जसं आपलं हे जे असतात डाळवर्गीय पदार्थ त्याच्या कसं रायझोबियम असतं, तसं हे याच्यामध्ये अतिशय महत्वाचं घटक असतात. ओके. त्याच्यानंतर मग बीटी वांगे आले, कापूस आले, असे नवनवीन हे आले. त्याच्यामुळे तो त्यावेळेस आला असेल, त्याच्यामुळे तो प्रश्न विचारला होता. मग 1 ग्रॅम सांगा बरं, 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती कॅलरीज मिळतात? 4 कॅलरीज. कार्बोहायड्रेट पासून 4 कॅलरीज. फॅट्स पासून 1 ग्रॅम फॅट्स पासून, स्निग्ध पदार्थांपासून 9 कॅलरीज. 4 4 9 लक्षात ठेवायचं. 1 ग्रॅम अल्कोहोल पासून ते लक्षात राहील तुम्हाला 7. बरोबर आहे? ते लक्षात राहील. तर प्रथिनां आपले जे प्रोटीन्स असतात ना, या प्रोटीन मध्ये जवळपास 16% नायट्रोजन असतं. काय? किती? 16% नायट्रोजन असतं. आणि आपल्या शरीराच्या आपल्या वजनाच्या 20% वजन हे प्रथिनांचं असतं. कशाचं? 20%. शरीरामध्ये रक्त किती असतं? 5 लिटर. 8%. रक्तगटाचा शोध लँडस्टाइन. आणि A, B आणि O चा शोध त्याला, आणि AB चा शोध कोणी लावला? डी कास्टेलो आणि स्टर्ची. बरोबर. त्याच्यानंतर RH फॅक्टर प्लस आणि RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह असे रक्तगटाचे 2 प्रकार आहेत. बरोबर. रक्ताची निर्मिती कुठे होते? रक्तामध्ये WBC, RBC आणि प्लेटलेट असे 3 घटक असतात. पांढऱ्या पेशी, लाल पेशी आणि रक्तपट्टिका. हे कुठे तयार होतात? अस्थिमज्जा, बोन मॅरो. आणि रक्त शरीरभर वाहत ठेवण्यासाठी ते पातळ असावं याच्यासाठी हिपॅरिनची निर्मिती कोण करतं? यकृत. कोण करतं? यकृत करतं. आणि ती हिपॅरिन त्याच्यामुळे ते काय होतं? म्हणजे दोन्ही घटक महत्वाचे आहे आपल्याला. म्हणजे पहिली गोष्ट आपला प्रोथ्रॉम्बिन पासून थ्रॉम्बिन पासून काय? फायब्रिनोजन पासून फायब्रिन. हे रक्त गोठण्यासाठी मदत करतं. ओके. दोन्ही घटक महत्वाचे. आपल्या शरीराच्या वजनाच्या 20% वजन हे कशाचं असतं? प्रथिनांचं. 20% वजन हे प्रथिनांचं असतं. आणि निसर्गामध्ये एकूण जवळपास 500 अमिनो ऍसिड्स आहेत. किती? 500 अमिनो आम्ल आहेत. 500. त्याच्यातले आपल्याला मानवी शरीरासाठी 24 महत्वाचे आहेत. किती? 24 अमिनो आम्ल आपल्याला महत्वाचे आहेत. किती? 24 अमिनो आम्ले महत्वाचे आहेत. मग तुम्ही म्हणाल सर या 24च्या 24 आपल्याला घ्यावे लागतील का? नाही. आपल्या शरीराला फक्त म्हणजे त्याच्यामधले जे आहेत ना फक्त 9 घ्यावे लागतात. किती घ्यावे लागतात? 9. तुम्ही म्हणाल सर 15 काय करायचं? 15 हे आपलं ऑटोमॅटिक आपलं शरीरच तयार करतं. काय तयार करतं? शरीर. 9 कुठून घ्यावे लागतात आपल्याला? निसर्गातून. 9 कुठून घ्यावे लागतात आपल्याला? निसर्गातून घ्यावे लागतात. किती आपल्याला गरजेचे आहेत? किती अमिनो ऍसिड गरजेचे आहेत? 24. निसर्गामध्ये किती आढळतात? 9. निसर्गामध्ये टोटल आहेत 500 पेक्षा जास्त अमिनो ऍसिड्स आहेत. पण आपल्याला फक्त 24च पाहिजे. त्याच्यातले बी 15 जे आहेत ना मानवी शरीर स्वतः तयार करतं. 9 जे आहेत ते 9 काय करतं? त्याच्यातले 9 अत्यावश्यक ते आपण निसर्गातून आपण ते घेतो. शरीर बांधणीसाठी महत्वाचे असतात. त्याच्यामध्ये 1 ग्रॅम प्रथिनांमध्ये बोला 4 किलो कॅलरीज पर ग्रॅम एवढी आपल्याला ऊर्जा मिळते. प्रथिन शरीरामध्ये साठवता येत नाही म्हणून त्याचं डिअमायनेशन होतं. काय होतं? डिअमायनेशन. डिअमायनेशन म्हणजे काय? कोण सांगतो? सांगितलं मी तुम्हाला. डिअमायनेशन म्हणजे ते लघवी वाटे काय होतात? बाहेर पडतात. काय होतात? बाहेर पडतात. त्याचं जर जास्त प्रमाण झालं तर ते मूत्रावाटे बाहेर टाकले जातात. त्याच्यामध्ये इन्शुलिन असेल, ग्लुकॅगॉन असेल, सोमॅस्टॅटिन असेल, हे जी संप्रेरक आहेत हे प्रथिन स्वरूपात आढळतात. आणि एका 1989 मध्ये जी आपली इंडियन मेडिकल असोसिएशन आहे ते इंडियन मेडिकल असोसिएशनने सांगितलं की तुमचं 1 ग्रॅम वजन असेल तर 1 किलो असेल तर 1 ग्रॅम तुम्हाला प्रथिन पाहिजे.
तर मानवाचं साधारणतः वजन ऑन एन ॲव्हरेज 60 किलो धरलं जातं. किती? 60. मानवी शरीराला 60 ग्रॅम काय पाहिजे? प्रोटीन्स पाहिजे. आता माझं वजन 80 किलो आहे, मला किती पाहिजे? 80 ग्रॅम पाहिजे. पण ऑन एन ॲव्हरेज आपल्याला किती? 60 ग्रॅम पाहिजे. लहान मुलांना किती? 1ली ते 5वी पर्यंत 20 ग्रॅम, 6वी ते 8वीच्या 30 ग्रॅम, आणि आपल्याला 60 किलो वजन गृहीत धरून आपल्याला 60 ग्रॅम प्रोटीन्स पाहिजे. बरोबर का नाही? आणि प्रोटीनचं काही नाही, किती घ्या, पण जास्त झालं तर डिअमायनेशन होतं, आणि डिअमायनेशन होऊन ते लगे वाटे काय बाहेर टाकलं जातं. 24 अमिनो ऍसिड्स आपल्याला प्रोटीन मधून मिळतात. त्याच्यामध्ये 15 जे आहेत तर बॉडी स्वतः तयार करते, आणि 9 आपल्याला निसर्गामधून घ्यावे लागतात. त्याच्यानंतर असा एक प्रश्न आला होता की तांदळावर तो जो रोग येतो ना त्याला म्हणतात खैर्या. खैर्या इकडे बघ, काय तांदळावर कोणता रोग येतो? खैर्या रोग. मग तो खैर्या रोग कशामुळे येतो? त्याच्यामध्ये झिंक कमी पडलं. काय? झिंक कमी पडलं तर खैर्या रोग येतो. बरोबर का नाही? तर हे झिंकच्या म्हणजे जस्ताच्या अभावी हा खैर्या रोग होतो. मग तुम्ही म्हणाल सर खैर्या काय असतं नक्की? खैर्यामध्ये काय असतं? त्या खैर्यामध्ये जे आहेत ना, जर जे खैर्या रोग त्या रोपाची वाढ जी आहे ती कमी होते. त्याच्यानंतर मुळं जी आहेत ती तांबडी अशी लाल पडतात, आणि पानावर असे पिवळे डाग पडतात. पानावर पिवळे डाग पडले की समजून घ्यायचं याच्यामध्ये खैर्या आलेला आहे, आणि खैर्या आलेल्या आहेत आपल्याला काय पाहिजे? याला झिंक पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये झिंकचं प्रमाण काय पाहिजे? जास्त पाहिजे. बरोबर आहे का? तुम्ही जे याची जे जमीन पाहिली तर खास करून तुम्हाला कोकणातली जमीन याच्यामध्ये झिंक युक्त असते. बरोबर का नाही? त्याच्यामुळे तिथं हा शक्यतो हे होत नाही. आणि पुन्हा सांगतो, नायट्रोजनच्या अभावामुळे काय होतं? नायट्रोजन कमी पडलं तर पानं पिवळी पडतात. पानं पिवळी पडतात. वाढ खुंटते कशामुळे? फॉस्फरस आणि क्लोरीनच्या. क्लोरीन काय करतं? फोटोसिंथेसिस. आणि हे काय करतं? फॉस्फरस काय करतं? एटीपी. बरोबर. आणि फॉस्फरसच्या अभावी थोडस म्हणजे वाढ बी खुंटते. पोटॅशियमच्या अभावी काय होतं? पलाश. काय होतं? वाढ खुंटते. बरोबर. आणि मॅंगनीजचा अभाव पानावर डाग पडतात. आणि कॉपर जे आहे तर डाळी आणि शेंगा यावरील काय ते रोग आहे. ओके. त्याच्यानंतर एक मेद आहे. मेद म्हणजे काय? स्निग्ध पदार्थ. त्याचे सुद्धा 2 प्रकार पडतात. साधं मेद आणि काय? मेदाचे 3 प्रकार. साधं मेद, संयुक्त मेद आणि साधित मेद. मेदाचे किती प्रकार पडतात? 3. जे शाकाहारी लोक घेतात का नाही मेद? शाकाहारी लोक कोणते घेतात सांगा? ते मेद आहेत का? मेद म्हणजे स्निग्ध पदार्थ मॅडम, तेल देणारे पदार्थ. सूर्यफुलाचं तेल असेल, त्याच्यानंतर सोयाबीन तेल असेल, सूर्यफुलाचं तेल असेल, शेंगदाण्याचं तेल. हे जे तेल असतात ना, खोबऱ्याचं तेल असेल, हे जे तेल असतात ना, खोलीच्या तापमानाला, म्हणजे आपली जी खोली आहे या खोलीच्या तापमानाला ते गोठत नाही. प्रश्न काय होता तुम्हाला की शाकाहारी मेदामध्ये डायडॅश असतं आणि खोलीच्या तापमानाला ते डायडॅश होतं. शाकाहारी मेदामध्ये काय असतं? असंतृप्त मेद. काय? असंतृप्त मेद. असंतृप्त काय? असंतृप्त मेद आम्ल आणि द्रव असतं. मेद आम्ल द्रव असतं, आणि ते सर्वसामान्य तापमानाला म्हणजे खोलीच्या तापमानाला ते काय असतात? द्रवरूप असतात, गोठत नाही. हिवाळ्यामध्ये खोबऱ्याचं तेल गोठतं, परंतु हिवाळ्यामध्ये खोलीचं तापमान हे सर्वसामान्य असतं, ते थंड होतं. त्याच्यामुळे मग तुम्हाला मी विचारलं शाकाहारी मेदामध्ये काय असतं? असंतृप्त मेदाम्ल असतं, आणि असंतृप्त मेदाम्ल हे कक्ष तापमानाला म्हणजे खोलीच्या तापमानाला, कक्ष म्हणजेच खोली, खोलीच्या तापमानाला हे काय असतं? द्रव रूपात असतं, गोठत नाही. मग साधं मेद, संयुक्त मेद आणि साधित मेद. मग साध्या मेदाचे 2 प्रकार येतात, एक संतृप्त आणि असंतृप्त. तर असंतृप्त कशामध्ये असतं? शाकाहारी म्हणजे तेलांमध्ये. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत साधित मेद वगैरे याच्यामध्ये. त्याच्यानंतर जीवनसत्व अ कशापासून मिळतं आपल्याला? गाजर. बर. अजून? आंबा. अजून? बर. अजून? त्याला कॅरोटीन म्हणतात. काय म्हणतात? कॅरोटीन. व्हिटॅमिन ए त्याला कॅरोटीन पासून मिळतं. कशापासून मिळतं? कॅरोटीन. आणि अंड्यातील कोणत्या भागात प्रथिन असतात रे? पांढऱ्या भागामध्ये. कशामध्ये? पांढऱ्या भागामध्ये व्हिटॅमिन काय असतं? प्रोटीन्स असतात. काय असतात? प्रोटीन्स असतात. आणि अंड्याचे 3 भाग असतात. वरचं एक कवच, पांढरा भाग आणि पिवळा भाग. जे वरचं जे कवच असतं ना, पांढरं कवच, तर ते कवच कॅल्शियम कार्बोनेट CO3 पासून बनलेलं असतं.
CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेलं असतं. कशापासून? कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेलं असतं. त्याच्यावरती 17,000 होल असतात. किती? 17,000 बारीक बारीक छिद्र असतात. बरोबर की? म्हणून ते पाण्यात जर टाकलं ना ते काय होतं? फुगतं अंड. काय होतं? अंड काय होतं? फुगतं. कारण ते पोर्स मधून त्याच्यामध्ये हे जातं. बरोबर की? तर 17,000 त्याच्यामध्ये असतात. आणि जे पांढरं जे भाग असतो त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात. काय असतात? प्रोटीन्स असतात. तर पांढऱ्या भागामध्ये जवळपास 57% प्रोटीन्स असतात. पिवळ्या भागामध्ये 43 म्हणजे 43% म्हणजे सगळ्यात जास्त भाग कशामध्ये? पांढऱ्या भागामध्ये असतात. बरोबर. मेदापासून किती ऊर्जा मिळते आपल्याला? 1 ग्रॅम मेदापासून? मेद म्हणजे स्निग्ध पदार्थ म्हणजेच फॅट्स 9 किलो कॅलरी 1 ग्रॅम पासून. पुन्हा पुन्हा सांगतो, हा प्रश्न अनेक वेळा विचारलेला गेले. बरोबर की नाही? त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक प्रश्न मी आताच थोड्या वेळापूर्वी विचारला की कोणतं निळे हिरवं शेवाळ म्हणून ओळखलं जातं जे नायट्रोजनचं स्थिरीकरण करतं? नायट्रोजनचं स्थिरीकरण करतं. नील हरित शेवाळ, निळे हिरवे शेवाळ. सांगा. निळे हिरवे शेवाळ विचारला गेलेला आहे प्रश्न. निळे हिरवे शेवाळ नायट्रोजनचं स्थिरीकरण, जसं रायझोबियम नायट्रोजनचं स्थिरीकरण करतं ना, तसं हे कोणतं? निळे हिरवे शेवाळ कोणतं? लक्षात ठेवा. कोणतं हे? सांगा सांगा. आता सांगितलं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी. काय? नॉनस्टॉप. कोणतं? बऱ्याच पोरांना हे नावं लक्षात राहत नाही. काय रे ते? नाश्ता लक्षात ठेवायचे. नाश्ता लक्षात ठेवायचं. नाश्ता काय करतं? आपल्याला नायट्रोजन युक्त नाश्ता पाहिजे. म्हणजे काय? प्रोटीन युक्त. प्रोटीन म्हणजे नायट्रोजन. बरोबर. मग हे जे आहेत ना, हे कुठं असतं? भात शेतीमध्ये. कुठं? भात शेतीमध्ये. हा नॉनस्टॉप हे जे शेवाळ असतं ना, हे शेवाळ काय करतं? नायट्रोजनचं स्थिरीकरण करतं. त्याच्यामुळे त्या पिकाची काय होते? वाढ होते. कळलं का? बर. त्याच्यानंतर शेवाळाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला फिकॉलॉजी असं म्हणतात. काय म्हणतात? फेकॉलॉजी नाही. काय? फिकॉलॉजी. शेवाळाचा अभ्यास करणारा हा स्वयंपोषी गट आहे. स्वयंपोषी म्हणजे काय? हिरवं असतं, त्याच्यामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं. समुद्रात, तळ्यांमध्ये, नद्यांमध्ये आपल्याला शेवाळ पाहायला मिळतं. पाहता ना तुम्ही? बरोबर आहे का? ते कसं असतं? हिरवं असतं. म्हणजे हे जे नॉनस्टॉक आहे हे ब्ल्यू ग्रीन म्हणजे थोडंसं निळसर हिरव्या रंगाचं असतं. हे नायट्रोजनचं स्थिरीकरण करतं आणि भात शेतीची सुपीकता वाढवतं. काय वाढवतं? कोणत्या शेतीची? भाताच्या शेतीची. मग एकूण जे शेवाळाचे 4 प्रकार आहेत. एक हिरवं शेवाळ, निळं हिरवं शेवाळ, तपकिरी शेवाळ आणि तांबडं शेवाळ. किती प्रकार आहे शेवाळाचे? आपल्याला फक्त एकच प्रकार पाहिलेला. कोणता? हिरवा शेवाळ पाहिले. आता नॉनस्टॉक हे लक्षात राहील. निळं हिरवं शेवाळ कुठं असतं? भात शेती. त्याच्यामध्ये एक तपकिरी देखील असतं आणि एक लाल देखील असतं. मग जे हिरवं शेवाळ असतं ना, हिरवं स्पायरोगायरा माहिती का तुम्हाला? स्पायरोगायरा. मग त्याला स्पायरोगायरा. बघा आपण एक हिरवं शेवाळ, दुसरं निळं हिरवं, निळे हिरवे शेवाळ, अजून कोणतं रे? तपकिरी. अजून कोणतं सांगितलं? लाल. तांबडं. लाल म्हणजेच काय? लाल तांबडं आहे का? तांबडे म्हणजेच लाल. असे शेवाळाचे 4 प्रकार आहेत. फिकॉलॉजी असं म्हणतात. नॉनस्टॉप हे नॉनस्टॉप कशामध्ये येतं? निळे हिरवे. स्पायरोगायरा कशामध्ये येतं? स्पायरोगायरा कशामध्ये येतं? स्पायरोगायरा ही हिरवं शेवाळ आहे. काय? हिरवं शेवाळ हे सगळीकडे आढळतं. रंग हिरवा असतो आणि त्याचे तुकडे होऊन त्याचं एका तुकड्यापासून पुन्हा नवीन शेवाळ तयार होतं. बरोबर आहे का नाही? त्याला हिरवे शेवाळ असं स्पायरोगायरा असेल. त्याच्यानंतर व्हॉल्सॉस. काय? व्हॉल्सॉस नावाचं हे एक शेवाळ आहे. आणि युलोथ्रिप्स नावाचं काय आहे? एक शेवाळ आहे. तर ही हिरवं शेवाळ आहे. काय? हिरवं शेवाळ तर तुम्ही पाहतात. बरोबर. निळं हिरवं शेवाळ म्हणजे कशामध्ये असतं? भात शेतीमध्ये, धान शेतीमध्ये. ॲनाबिना आणि नॉनस्टॉप. काय? ॲनाबिना आणि नॉनस्टॉप हे शेवाळ भात शेतीमध्ये याच्यामध्ये आढळतं. तपकिरी शेवाळ हे फक्त समुद्रामध्ये आढळतं. कुठं? समुद्रामध्ये आढळतं. क्यूकस नाव आहे. काय? क्यूकस. समुद्रामध्ये जर गेले तुम्ही तर तपकिरी शेवाळ दिसतं त्याला काय म्हणायचं? क्यूकस असं म्हणायचं. ओके. आणि हे तांबडं असतात हे सुद्धा तांबडं शेवाळ हे सुद्धा कुठं आढळतं? समुद्रामध्ये. पाणी असेल तर शेवाळ येईल ना. बरोबर आहे. तर त्याला फायकोइरेथ्रिन नावाचं वर्णक असतं. काय? फायकोइरेथ्रिन नावामुळे काय? इरेथ्रिनमुळे काय होतं? ते तांबडं होतं. काय होतं? वर्णक म्हणजे काय? वर्णक म्हणजे रंगद्रव्य. आपल्या त्वचेमध्ये बघा रंगद्रव्य असतात.
त्याच्यामुळे आपली त्वचा कोणी गोरं असतं, कोणी काळं असतं, कोणी मध्यम गहू वर्णाचं असतं, बरोबर का नाही. मेलेनिनमुळे आपले केस सुद्धा शुद्ध मेलेनिनमुळे काळे होतात. गंधक जास्त असेल तर व्हाईट होतात आणि लोहाचं प्रमाण जास्त असेल तर तांबडे होतात. तसं याच्यामध्ये सुद्धा हे तपकिरी शेवाळ याच्यामध्ये जे आहेत ना क्युकोझायनिक काय क्युकोझायनिक नावाचं याच्यामध्ये हे असतं, रंगद्रव्य असतात. झायनिक याच्यामुळे काय होतं, हे वर्णक असल्यामुळे हे तपकिरी होतं. आणि याच्यामध्ये फायकोइरेथ्रिनमुळे हे काय होतं, तांबडं होतं. याच्यामध्ये पॉलीसायकोनिया नावाचं आहे. काय पॉलीसायकोनिया मुळे काय होतं, ते तांबडं होतं. हिरवं शेवाळ कळलं का? हिरवं शेवाळ कोणतं? स्पायरोगायरा, अजून इलोथ्रिप्स. काय इलोथ्रिप्स आणि व्हॉल्सॉस. काय व्हॉलोसॉस. आणि निळ हिरवं शेवाळ कुठं आढळतं? भात शेतीमध्ये. काय काम करतं? हवेमधलं नायट्रोजनचं स्थिरीकरण करतं. त्याच्यामुळे पिकाची सुपीकता होते, जमिनीची सुपीकता वाढते आणि पीक चांगलं येतं. बरोबर. त्याच्यामध्ये नॉस्टॉक आलं, एनाविना आलं. काय नॉस्टॉक आणि एनाविना. आणि त्याच्यानंतर तपकिरी शेवाळ समुद्रात, लाल शेवाळ समुद्रात. ते क्युकस जे आहे ते हे क्युकस काय आहे? तपकिरी. आणि पॉलीसायकोनिया हे तांबडं. ते कशामुळे तांबडं होतं? त्याच्यामध्ये फायकोइरेथ्रिन असतं म्हणून तांबडं होतं. आणि तपकिरी का बरं होतं? त्याच्यामध्ये क्युकोझायनिक असतं. काय क्युकोझायनिक असतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पुन्हा सांगा, वनस्पतीच्या वाढीसाठी किती न्यूट्रिएंट्स आवश्यक असतात? 16. त्याच्यामध्ये 7 हे मायक्रो आहेत, 9 हे मॅक्रो